जो महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सरपंचाला पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्या निमित्त हा सोहळा आयोजित केलेला आहे। पुरस्कार देण्यामागचे दोन हेतू असते। एक म्हणजे ज्यांनी काही चांगलं काम केलं कोणत्या तरी क्षेत्रात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, आणि दुसरं म्हणजे ज्यांना मिळालं नाही त्यांना याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी, पुढे आपणही असं काहीतरी काम केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळाली पाहिजे। म्हणजे दोघांचाही यामध्ये फायदा आहे, ज्याला मिळालं त्याचाही फायदा आहे, ज्याला नाही मिळालं त्यालाही प्रेरणा मिळते पुढे काम करण्याची। म्हणून ज्यांना मिळालं नाही त्यांनाही सरपंचाला माझी विनंती आहे की तुम्ही पुढे चांगलं काम करा, कधी ना कधी भविष्यात तुम्हालाही असे पुरस्कार मिळतील। तसे पुरस्कार म्हणजे काटेरी मुकुट असतो, जेवढे पुरस्कार मिळाले तेवढे जपून वागावं लागतं माणसाला, त्याच्यावर ओझं पडतं ना। या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे। या संघाचे अध्यक्ष पावशे साहेब, हरिभक्तपरायण जयश्रीताई संगमनेरकर, विशेष म्हणजे आज फादर डे, आपल्याला काही माहित नाही फादर डे, पण आपल्याला पिता दिवस कळते। या संस्थेला ज्यांनी जन्म दिला ते पावसे काका, आपल्या सगळ्यांच्या वडिला सन्मान असल्यामुळे मी त्यांचाही सन्मान करतो, त्यांना स्वागत करतो। म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळचे ताट कळलेले 11 वाजेपासून, पण 5 मिनिटात तुम्हाला एक 5-7 गोष्टी सांगतो। आपल्या देशावर अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक नाही पण मानवी आपणच तयार केलेले संकट येत आहे, आणि ते संकट दूर करायचे असेल तर ग्रामीण भागाशिवाय, शेतकऱ्याशिवाय, सरपंचाशिवाय तिसरा माणूस नाही। म्हणून माझी विनंती आहे सरपंचाला की नुसतं गावासाठी नाही तरी देशासाठी तुम्हाला हे काम करायचंय, मनापासून करा। ग्राम सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही, त्यामध्ये 5-7 गोष्टी करा प्राधान्याने। पाणी स्वच्छ पाहिजे पिण्याला लोक समाजाला, झाडं भरपूर लावले पाहिजे, फळाचे लावले पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, भेसळयुक्त खाल्लं नाही पाहिजे गावानं, गावातलं तयार झालेलं अन्न जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे, मुलांच्या शिक्षणाकडे संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे, गावातल्या वडीलधाऱ्या म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे। ही सगळे कामं आम्ही आमच्या इथे करतोय, आणि त्याच्यातूनच खरं गाव विकास आणि माणूस समृद्ध होईल। पूर्वी लोक 100 वर्ष जगायचे, आता 60 वर्षे माणूस जगत नाही, 50 वर्षात मरतोय। मग याला कोणीतरी जिम्मेदारी घेतली पाहिजे। 130, 140, 35 वर्ष पहिले लोक जगले। श्रीकृष्णाचं वय 135 होतं म्हणते, है ना? आणि आता जर तुम्ही कोणालाही विचारलं तू किती वर्ष जगन ते 50, बरोबरी 50 म्हणतो, म्हणजे तो हपकून गेला, आता तोच हपकून गेलाय ना। ही कोणावर तरी जिम्मेदारी पाहिजे, म्हणून हे काम केले पाहिजे। ग्रामपंचायत मध्ये गावात कटकटी असतात, त्या कटकटी दुरुस्त करण्यासाठी आपण कडक नियम, कडक काम केलं पाहिजे। अजूनही महिलाच्या लग्नाच्या नोंदी खेडेगावात होत नाही, चुकीची गोष्ट आहे। लग्नाच्या दिवशीच लग्नाची नोंद पाहिजे। नवे लग्न लावताना पंचायतकडून परमिशनच घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय लग्न नाही लावलं पाहिजे। टपरी टाकायची ते परमिशन घेतो, आणि लग्न करायचं ते घेत नाही, एवढं मोठं बायको आणायची त्याची नोंद नाही। मेलेल्या माणसाचं नोंद होत, मेलेल्या माणसाची नोंद करत नाही। सरपंच मौतीला राहतो हजर, पण नोंद होत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि त्याला जेव्हा सर्टिफिकेट लागते तेव्हा अडचणी येत्या, म्हणून या गोष्टी केल्या पाहिजे, जन्माची नोंद किंवा दुसरी एक गोष्ट माझी मागणी आहे किंवा माझं सांगणं आहे की माणूस कुठेही जन्माला कुठेही मेला तरी त्याची नोंद त्याच्या पंचायतला पाहिजे, कारण पुढे त्याला कागद काढायला त्याच्या वंशाला ते सोपं जातं। अमुक ठिकाणी जन्माला म्हणून तिथेच नोंद करा, कागद का तिकडेच काढावं का, नाही, चुकीच्या गोष्टी आहे। म्हणून सरकारला पण या गोष्टीची जाण झाली पाहिजे। याच्यासाठी अशा संघटना पाहिजे, संघटना दाब टाकतात। संघटना कशासाठी? काही लोकांचं काय समज आहे की संघटना काढले म्हणजे काही लुटायला काढले का, असं नसतं। संघटनेमुळे दाब पडतो, एक व्हा, नाही ते काही खरं नाही। किती हजार शून्य असले तर त्याचा काही उपयोग नाही, त्याच्या मागे एक लागतो। एक झालं पाहिजे, सगळ्या सरपंचांनी संघटनेत काम केलं पाहिजे। आता तुम्हाला सांगतो या वर्षीची गोष्ट आहे, जवळजवळ 5000 सदस्य सरपंच अपात्र झाले होते, कारण काय तर त्यांनी सर्टिफिकेट दाखल केले नाही म्हणून। लय मोठा गुन्हा नव्हता केला त्याने, काही अतिरेकी नव्हती, ते काढून टाकले होते। संघटनेने दबाव टाकला म्हणून पुन्हा त्याला 1 वर्षाची वाढ दिली।
1 वर्षाची नाही, ती परमनंट 5 वर्षाची वाढ आहे. जरी त्यांच्याकडून सर्टिफिकेट नसेल गेलं तर त्याला काही एवढं मोठं हे नाही, कारण निवडणुकीच्या टायमाला त्यांनी ते सर्टिफिकेट दाखल केलं होतं. काही कारणानं कलेक्टर पर्यंत नसेल गेलं म्हणून त्यांना अपात्र करणं चुकीचं आहे. तर हे दाब टाकायसाठी संघटना पाहिजे आणि संघटनेत सरपंचांनी काम केलं पाहिजे. एक गोष्ट खरी आहे, सरपंचाला काम करताना अडचणीला राहत्या. आम्ही 25-30 वर्ष केलं, अडचणी माहिती आहे. अडचणीतूनच मार्ग काढला पाहिजे. हा काट्याचा रस्ता आहे, आमच्या तिकडे तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. रस्त्याच्या कडेला असे 2-2, 4-4 कुत्रे बसते. काहीतरी मीटिंग चालते त्यांची, काय चालते माहित नाही. पण एखादी गाडी जर आली 2 व्हीलर 4 व्हीलर, त्या गाडीच्या मागे जोर जोराने पळते ते कुत्रे. का पळते माहित नाही. मी खूप अभ्यास केला, मला जगातलं अनेक गोष्टीचं ज्ञान झालं, पण हे कुत्रे काऊन पळते मला काय कळलं. पण एक गोष्ट मला त्याच्यातून समजली, किती कुत्रे मागे लागले गाडीच्या, म्हणून गाडीवाल्याने कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काय प्रॉब्लेम आहे, त्याला विचारायचं नाही. असे कुत्रे पळतेन पळतेन गमतेन आणि दर गावात 2-4 कुत्रे असतेच असते. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे काय लक्ष नाही देताना आपलं कोणत्याही क्षेत्रात जा, हे कुत्रे असतेच. तिकडे लक्ष न देताना आपली गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे. आपली गाडी खड्ड्यात झाडावर जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून समाजाचं कल्याण होईल अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. आता 7 वर्ष झाले जवळजवळ आम्ही आमच्या इथे 40 म्हाताऱ्याला रोज जेवण देतो गावातल्या. पंचायत मी नाही. माझं म्हणणं आहे, म्हातारे लोक वृद्धाश्रमात नेऊन टाकल्यापेक्षा गावाला काय लय झाले का ते. प्रत्येक गावाने अशा गोष्टी केल्या पाहिजे. GR मध्ये काय आहे याला महत्व नाही, सरपंच ठरवून तो कायदा आहे. आणि मी माझं नाही सांगत, ते घटनेतलं सांगतो मी. घटनेतलं एखाद्या सरपंचानं, एक ग्रामसभेनं एखादा ठराव केला, तुम्हाला कधीही सांगतो त्याला उच्च न्यायालय सुद्धा तोडू शकत नाही. तो ठराव लोकांच्या कल्याणाचा. तुम्हाला एवढे अधिकार घटनेने दिलेले, लय उपकार आहे आपल्यावर घटनेचे. अहो साहेब, ज्या गावचा माणूस त्याच गावाला सदस्य सरपंच होतो, दुसऱ्या गावचा होतो का? ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण भांडणं करतो गावातल्या गावात. जर बाहेर गावचा सरपंच बसायची तरतूद असती तर ह्या आमदार लोकांनी सारे मद्रासी आणून आपल्या बोकंडी बसले. हे या गावचा सरपंच, हे या गावचा, तुम्ही आपण मेलो असतो. घटनेचे आपल्यावर लय उपकार आहे आणि ही जिम्मेदारी आपल्याला घटनेने दिलेली आहे, ती आपण चांगल्या पद्धतीने निभावली पाहिजे. गावात वाद राहते, गटबाजी राहते, पण तुम्ही ना छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण भगवंतांनी जे काही डावपेच केले समाजासाठी, कधी कपट वागले, कधी चोऱ्या केलं नाही. त्यांना चोर काऊन म्हणले श्रीकृष्णाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. हे काय कारण? काय समाजाच्या हितासाठी ह्या गोष्टी काही कराव्या लागत्या, केल्या पाहिजे. काही ठिकाणी काय ऑब्जेक्शन आहे, महिला सरपंच येते त्याच्यावर ऑफिसात कशाला जातो. मी जाहीर सांगतो, गेलाच पाहिजे. का नाही जायचं त्याने? एवढ्या मंत्र्याला PA राहते, मग तिला बिचारी एक माणसाने मोठा विचार केला पाहिजे. संकुचित भावनेचा विचार करून जमत नाही. काय हरकत आहे, तिने एक माणूस संघ ठेवले, त्याला वाईट काय आहे? म्हणून या अशा ज्या गोष्टी आपल्या डोक्यात काही कचरा भरलेला आहे, तो कचरा काढून टाकला पाहिजे. कचऱ्यावर विषय निघाला. सगळ्या सरपंचाला माझी महाराष्ट्रातल्या विनंती आहे, कचरा हे सोनं आहे. गावातल्या कचरा प्लास्टिक विकत घ्यायची इथून पुढे पद्धत करा. तुम्ही साफसफाईचा कर वाढा. माझ्या इथे साफसफाईचा कर एका घराला 500 रुपये, तुमच्या सगळ्याच्या 25 रुपये. नीट समजून घ्या विषय. मी प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून वापरलेलं, कोणाच्या पैशाने घेतो? त्यांच्याच पैशाने. पण प्लास्टिक फेकते किती? तुम्ही काय शिकिले त्याला प्लास्टिक फेकू नको, प्लास्टिक फेकू, त्याला ऐकणार आहे किती? तुम्हाला गाव सुधारायचं असेल तर त्याचा मूत त्यालाच पाजला पाहिजे. त्याच्याशिवाय ते शक्य. ज्ञानेश्वरी वाचून, हरिपाठ वाचून हा समाज गावापुढे ते सुधारणार. गावपेच जे श्रीकृष्ण भगवंतांनी केले, शिवाजी महाराजांनी केले, फक्त एक आहे, तुमचा हेतू शुद्ध पाहिजे. तुमचा हेतू शुद्ध पाहिजे. मग तुम्ही वाटत तसे डावपेच वापरा. एकदा सावित्री पौर्णिमेला मी वड लावायला वाटले होते महिलाला.
ग्रामसेवक घाबरला, म्हणजे बाई वड कुठे लाईन. म्हणलं तुला काय टेन्शन आलं की कुठे लाईन, भेट द्यायची तुला, भेट द्यायला काय हरकत आहे. वड सावित्री पौर्णिमा तुला आवडत. वड सावित्री पौर्णिमेला महिला का पूजित माहितीये का, त्या सत्यवानला अटॅक आला होता, झाला होता. मग तिनं वडीत वडा खाली आणला, त्याला ऑक्सिजन मिळाला म्हणून वडाला पूजित. मग त्याने बळजबरी 70-80 रोपं आणले. ही सत्य घटना आहे माझी इथे. आणि मी दुसऱ्या दिवशी वड सावित्री पौर्णिमा होती, मी दोंडी दिली शिपायाला सांगून लाऊडस्पीकर मध्ये. 18 लाऊडस्पीकर आहे माझी इथे दोंडी द्यायला. त्याच्यात लाऊडस्पीकर मध्ये दोंडी दिली. महिलाला विनंती आहे, ग्रामपंचायतनं वडाचे रोप आणले, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, जिला पाहिजे घेऊन जा, वड लावा. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, दौंडीत सांगितलं. पण महिलाला विनंती आहे का आपलं आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजा. जे महिला पळत आले, आमचं वड द्या, आमचं वड द्या, एवढे वड पुरले नाही. मी काय म्हणतो, थोडा कपडपणा करायचा, काय म्हणतो का नाही. आणि इथे बसलेल्या माता भगिनी महिलाला माझी विनंती आहे की तुम्ही पण वड लावा. आणि वड लावायला लय जागा लागत ती वड लावायला, हे डोक्यातून काढा. चुकीची कल्पना आहे, वड लय जागा लागत नाही. वड कुंडीत लावायचं. कशात? कुंडीत लावायचं, दरवाजा पुढे ठेवायचं मस्त पैकी. माणूस कसा हरामी पहा, त्यांना तुळस डोळ्यापुढे ठेवली नाही का, लावली नाही का. मग तुम्ही कसं करा ना, अहो घरापुढं डोळ्यापुढं वड जर लावलं ना कुंडीत, लय फायदे हे त्याचे. तुम्ही आपल्या बहिणी म्हणून सांगतो, घरापुढं वड लावला, डोळ्यापुढं राहतो आपला वड, आपल्या डोळ्यापुढं राहतो. वड्या खोड्याला लावला तर त्याला लय फार उंड्या खोड्याचा. हा एक गमतीचा भास. मला याच्यातून तुम्हाला हे शिकायचंय की काहीतरी करून काम झालं पाहिजे, साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे, ही रीत सरपंचांना अवलंबिले पाहिजे. गावात अनेक प्रसंगी, अनेक कटकटी. हे कसं तर तुम्हाला सांगतो, माझ्या मारुती मंदिरातली एक घटना आहे, सत्य घटना आहे. मला मंदिरच नव्हतं माझ्या गावाला, एक मूर्ती होती एका ठिकाणी. ही 95ची 90-95ची घटना. मी दर्शनाला जायचं, मला वाटलं चांगलं मंदिर बांधावं काहीतरी करून. मी इकून तिकून पैसे आणून मंदिर बांधलं. ती मूर्ती मध्ये होती. गोटराम बाबा म्हणून आमच्याकडे एक चांगले महाराज दैवत होते. त्यांना विचारलं हे काय करू, म्हणे ही मूर्ती भंगली, हिला गंगात न्या, नाही तर बाजूला काढा, दुसरी चांगली मूर्ती आणली. मोठं मंदिर केलं, पाठीमागे ती मूर्ती बसली नवी, आणि ही मधली काढायची, ते गावातले काही टग्गे काढून दे, तिला हात नाही लावायचा. आता काय करावं. 1 वर्ष गेलं ती मूर्ती तिथं, एक इथं एक तिथं, सारखं बांधलं. ते मंदिर चांगलं दिसणार ना, कोणी इथं पाणी टाकायचं, कोणी तिथं पाणी टाकायचं, मंदिर बोलतं. काय करावं. माझी शपथ, माझ्या मुलीची शपथ खाऊन सांगतो, ही घटना सत्य. मला जीवच लागना. दसऱ्याच्या दिवशी आमची मूर्ती स्थापना होती. तुम्हाला मी आत्ता नाही म्हणलं दसऱ्याला. मग दुसऱ्या दसऱ्याला मी काय केलं, फक्त 300 रुपये खर्च केले. काका माई शपथ 3 दारुडे पकडले. त्याला 100 रुपयाची कीर्तन करायचं काम नाही. तिघाला दारू पाहिजे, 100 म्हणलं. ह्यो मारुती रात्री 12 वाजता मागवला. रात्री 12 वाजता उचलला, मागं ठेवला, आंघोळी केल्या, तिथे प्लास्टर करून घेतलं. सकाळी लोक आले, मारुती माग गेला, मारुती कसा गेला, कोणतरी आला, कोणतरी कोण आणते त्याला पुढे. आपला हेतू म्हणजे जे गोपाळाकून, मावळ्याकून, श्रीकृष्णाने सुदाम्याकून, लंगड्या पांगड्याकून जे काम केलं आणि देश सेवा केली. मला हे सांगायचं तुम्हाला की गावातला कोणताही माणूस तुमच्या कामाला येऊ शकतो, तुम्हाला पारख पाहिजे त्याची. नुसता रागराग करून किंवा त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू, ह्यो असं जैन, त्यो तसं जैन, त्यो त्या गटाचा आहे, त्यो माझे सरपंचाचा भाऊ आहे, वाईट नाहीये. तुम्ही पारखा, त्याच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं ते तुम्ही ठरवा. तुमची बुद्धीचा कस लावा. गावातला प्रत्येक माणूस तुमच्या बाजूने येऊ शकतो. हा तुम्ही हाताने दूर लोटला तर त्याला पर्याय नाही, ते दूरच जाईल. म्हणून त्याला कोणत्या मार्गाने जवळ करायचं हे तुम्ही ठरवा आणि आपल्या गावचा चांगला विकास करा.
बराच वेळ झाला तुम्ही सगळे बसलेले. मला थोडा उशीर झाला होता. मी तुमची सरपंच सेवा संघाची आदरणीय लोकांची महाराजांची माफी मागतो. मला पण मी काय मुद्दाम नाही झालं, माझ्या ड्रायव्हरची काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे उशीर झाला. आपल्या सगळ्यांची माफी मागतो. असंच संघटनेत काम करत राहा. या संघटनेची वृद्धी चांगली वृद्धी हो. ते काय म्हणते ना, युवदेशी रोप रावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 7 वर्षाचे हे रोपट आहे, भविष्यात चांगलं मोठ्या वड्यासारखं हो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.